माझा एक क्रू पार्टनर होता की त्याची एक लगेज मला घरून आणायला त्याने सांगितलं होतं. एम्प्टी लगेज होतं, पण मला असं वाटलं की मला ते अलाऊ करणार की नाही. पण त्यांनी मला कॉपरेट केलं त्यासाठी आणि मी त्यांचा पण एक छोटासा बाईट घेऊन घेतला आणि त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं. आपकी जो सर्विस है ना, ऑनेस्टली वो बहुत मुझे अच्छी लगी और ये जो मैम है इन्होंने भी काफ़ी ज़्यादा मुझे कॉपरेट किया है जाने के लिए. थैंक यू सो मच. अगर आप इन केस इंडिगो से ट्रैवल करते हो तो ऐसा अच्छा जो स्टाफ है इन्होंने अभी जो हायर किया है, आई डोंट नो ये पहले कहाँ थे, बट अभी का जो पूरा सर्विस है वाकई बहुत अच्छा है. थैंक यू सर, थैंक यू सो मच. थैंक यू मैम. एवढी तारीफ केल्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली एका फोटोसाठी आणि मी पण एक फ़ोटो घेऊनच घेतला त्यांच्यासोबत. अभी हम लोगों ने बोर्डिंग पास ले लिया है. इट्स 3 o'clock और हम लोग अभी जा रहे हैं इमिग्रेशन के लिए. होतं फार लवकर मिस आलेलो होतो आणि इथे मला बसायला जागा पण नव्हती. त्यामुळे मी कुठेतरी स्पेस शोधत होतो की मला बसायला थोडीशी जागा तरी मिळेल. जागा शोधण्यापेक्षा मी कॉफी घ्यायला गेलो आणि कॉफी घ्यायला गेलो तर तिथे कॉफीसोबत पाणी पण घेतलं आणि मला ते पाणीसुद्धा प्यायला भेटलं नाही आणि कॉफीसुद्धा प्यायला भेटली नाही. आता इथून फ्लाईटमध्ये आपण एंटर करणार आहोत. आतमध्ये गेल्यानंतर मला माझी सीट मिळाली फायनली आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.